नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रिलॅटरल या बेसिक कन्सेप्ट ऑफ क्वाड्रिलॅटरल यामध्ये ॲडजसंट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल पाहूया. त्यानंतर अपोजिट अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल अँड डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हा पार्ट पाहूया. तर सुरुवातीला आपण ॲडजसंट अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल पाहूया. ॲडजसंट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. तर ॲडजसंट अँगल्स म्हटलं त्याच्यामध्ये काय येणार आहे, कॉमन आर्म येणार आहे. म्हणजे जर आपण अँगलचं नाव 3 अक्षर घेतलं, आता कोणता घेतलं, जी डी ई हा अँगल घेतला फर्स्ट, आणि सेकंड घेतला डी ई एफ. तर दोन्हीमध्ये पण कॉमन आर्म कोणता येतो, डी. फॉर एक्झाम्पल आपण सुरुवातीला लिहून बघूया, अँगल जी डी ई अँड डी ई एफ, अँगल डी ई एफ. बघा आता दोन्ही अँगलमध्ये हा डीई आर्म जो आहे, डीई साइड जी आहे ती कॉमन आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरा अँगल लिहूया, डीई एफ, अँगल डीई एफ अँड डीई एफ याला ॲडजसंट ई एफ जी, अँगल ई एफ जी. त्याच्यामध्ये कॉमन आर्म कोणता आलेला आहे, एफ ई एफ हा ई एफ कॉमन आर्म आला. पुढची जोडी लिहूया, ई एफ जी, अँगल ई एफ जी अँड त्याचा ॲडजसंट अँगल असणार आहे एफ जी डी, एफ जी डी. म्हणजे याच्यामध्ये कॉमन आर्म आहे जी एफ. तिसरी लिहूया जोडी आपण, चौथी लिहूया एफ जी डी, अँगल एफ जी डी, एफ जी डी याला ॲडजसंट असणार आहे जी डी ई, अँगल जी डी ई. याच्यामध्ये कॉमन आर्म आलेला आहे जी डी, हा जो जी डी आहे तो कॉमन आर्म आलेला आहे. मग आपण ॲडजसंट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, म्हणजे ॲडजसंट अँगल्स आपण कुणाला म्हणू शकतो, तर अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, अँगल्स ऑफ अ quadrilateral which have a common arm, are called adjacent angles of a quadrilateral, are called adjacent angles of quadrilateral. ठीक आहे, याच्या पुढे पाहूया आपण अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल पाहूया. अपोजिट angles of quadrilateral. तर अपोजिट अँगल्स कोणते की ज्यांना कॉमन आर्म नाही, ज्या दोन अँगल्सला कॉमन आर्म नाही, म्हणजेच कोणते येणार आहेत, समोरासमोरचे येणार. डी अपोजिट एफ येणार आणि जी अपोजिट ई येणार. लिहूया आपण अँगल जी डी ई, याला अपोजिट अँगल कोणता येणार आहे, ई एफ जी, अँगल ई एफ जी. बघा याच्यामध्ये कोणता कॉमन आर्म आलेला आहे का, याच्यामध्ये एकही कॉमन आर्म नाही. दुसरं डी ई एफ, अँगल डी ई एफ अँड
अँगल DGEF. DGEF. आता याची डेफिनेशन लिहूया आपण. The angles of a quadrilateral which do not have a common arm. Are called opposite angles of a quadrilateral. म्हणजे ॲडजसंट अँगल्स मध्ये कॉमन आर्म असतो आणि अपोजिट अँगल्स मध्ये कॉमन आर्म नसतो. चला आता पुढे पाहूया डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. डायगोनल्स काढण्यासाठी, डायगोनल्सची नावं लिहिण्यासाठी आपल्याला या क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट व्हर्टेक्स जे आहेत क्वाड्रिलॅटरलचे ते आपल्याला इथं जोडून घ्यावे लागते. तर आपण सुरुवातीला जोडून घेऊया अपोजिट व्हर्टेक्स. अपोजिट व्हर्टेक्स जोडून घेऊया. आता अपोजिट व्हर्टेक्स जोडल्यानंतर आपल्याला सेगमेंट मिळतात. अपोजिट व्हर्टेक्स ज्यावेळेस DF जोडला त्यावेळी आपल्याला मिळालेला आहे DF ही सेगमेंट मिळाली आणि EG ज्यावेळेस जोडला त्यावेळेस EG हा सेगमेंट मिळाला. म्हणजे DF ही एक डायगोनल झाली आणि EG एक डायगोनल झाली. म्हणजेच काय तर अपोजिट व्हर्टेक्स काय केलेलं आहे आपण अपोजिट व्हर्टेक्स ज्यावेळेस जोडले त्यावेळेस जे सेगमेंट मिळालेलं आहे सेगमेंट तिला म्हणायचं डायगोनल. इथे लिहूया डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. कोणते मग डायगोनल आहे DF आणि दुसरा जो डायगोनल आहे तो आहे डायगोनल EG. म्हणजे DF आणि EG हे दोन डायगोनल आहेत. तर डायगोनलची डेफिनेशन काय होईल? The line segment which join the line segment which join to the vertex of opposite angles of a quadrilateral are called diagonal of a quadrilateral. बघा इथं डायगोनल अपोजिट अँगलचे जे व्हर्टेक्स आहेत ते जोडल्यामुळे जी सेगमेंट आपल्याला मिळालेली आहे त्या सेगमेंटला आपण काय म्हटलं इथं डायगोनल. आता याच्या पुढे पाहूया द सम ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. सम ऑफ द फोर अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. आपण इथे क्वाड्रिलॅटरल काढूया आणि बघूया की चौकोनाच्या कोनांची बेरीज किती असते. जशी आपण त्रिकोणाच्या कोनांची बेरीज पाहिली त्या पद्धतीनेच क्वाड्रिलॅटरलच्या कोनांची बेरीज किती आहे ते आपण बघूया.
क्वाड्रिलॅटरलला नाव देऊया आपण P Q R आणि S. इथून आपण ऑपोजिट व्हर्टेक्स ऑफ क्वाड्रिलॅटरलला जॉईन करूया आणि केल्यानंतर पहा आपल्याला दोन त्रिकोण मिळतात. त्रिकोण दोन कोणते मिळाले तर त्रिकोण P Q R हा त्रिकोण मिळाला P Q R आणि दुसरा मिळालेला आहे P S R म्हणजे हा वरच्या बाजूचा त्रिकोण मिळालेला आहे. आणि आपण त्रिकोणाच्या बेरजेविषयी प्रॉपर्टी अभ्यासलेला आहोत. The sum of three angles of a triangle is 180 degree. The sum of three angles 1 2 3 sum of three angles of a triangle are 180 degree. बघा इथं 180 डिग्री झालं, इथं 180 डिग्री. 180 plus 180 is equal to 360 डिग्री. म्हणजेच काय इथे येणार आहे मेजरमेंट ऑफ ट्रायंगल PQR प्लस मेजरमेंट ऑफ ट्रायंगल PSR. 180 plus 180 is equal to 360. म्हणजेच काय तर PQRS हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याची 4 अँगल्सची जी बेरीज आहे ती किती येणार आहे 360 डिग्री येणार आहे. The sum of the measures of 4 angles of a quadrilateral is 360 degree. याच्या पुढे पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 37. प्रॅक्टिस सेट 37. तर प्रॅक्टिस सेट 37 पाहताना बघा तुम्ही पुस्तक समोर ठेवा आणि त्याच्या समोर असलेले जे डायग्राम आहे त्या डायग्राम अभ्यासा. प्रॅक्टिस सेट 37. प्रॅक्टिस सेट 37 मध्ये क्वेश्चन आहे ऑब्झर्व द फिगर बिलो अँड फाइंड आउट द देअर नेम्स. तर पहिली जी फिगर आहे त्याच्यामध्ये किती साइड्स आहेत बघा 5 साइड्स आहेत. 1 2 3 4 5 साइड्स आहेत. म्हणजे जी पहिली फिगर असणार आहे मी इथं आन्सर्स देणार आहे तुम्हाला. आन्सर्स मी उत्तर देणार आहे तुम्हाला इथं. फर्स्ट फिगरचा आन्सर असणार आहे पेंटागॉन. काय असणार आहे पेंटागॉन. आता पेंटागॉन जो आहे त्याला साइड्स किती आहेत 5 साइड्स आहेत. म्हणजेच येणार आहे हा आपण याला बहुभुजाकृती पण म्हणू शकतो. म्हणजेच हा येणार आहे पॉलिगॉन with 5 sides. आता सेकंड मध्ये बघा सेकंड डायग्राम मध्ये 6 साइड्स आहेत म्हणून याला नाव आहे हेक्सागोन. म्हणजेच आहे तो पॉलिगॉन आहे. पॉलिगॉन विथ 6 साइड. म्हणजे आपण बघा इथं हेक्सागोनला षटकोन म्हणतो. तिसरा 3 नंबरचे जो आहे त्याच्यामध्ये 7 साइड्स आहेत. 7 साइड्स म्हणून त्याला म्हणायचं हेप्टागोन. आणि इथं 7 साइड्स आहेत म्हणून लिहूया पॉलिगॉन विथ 7 साइड्स. चौथ्या डायग्राम मध्ये 8 साइड्स आहेत म्हणून या डायग्रामला म्हणायचं ऑक्टॅगोन. म्हणजेच हा जो पॉलिगॉन आहे
polygon with 8 sides. बघा फर्स्ट डायग्राममध्ये 5 साइड्स आहेत म्हणून आपण त्याला पंचकोन म्हणतो, त्याला पेंटागोन म्हणायचं, ज्याला 5 बाजू आहेत. हेक्सागोन दुसऱ्या डायग्राममध्ये 6 बाजू आहेत, त्याला आपण षटकोन म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये हेक्सागोन म्हणजेच पॉलिगॉन विथ 6 साइड्स. तिसऱ्या डायग्राममध्ये 7 साइड्स आहेत, त्याला सप्तकोन म्हणतो, त्याला म्हणायचं हेप्टागोन, तो आहे पॉलिगॉन विथ 7 साइड्स. आणि ऑक्टॅगॉन म्हणजे त्या चौथ्या डायग्राममध्ये 8 साइड्स आहेत, त्याला आपण अष्टकोन म्हणतो, त्याला ऑक्टॅगोन म्हणजेच पॉलिगॉन विथ 8 साइड्स. आणि पॉलिगॉन याचा अर्थ असतो बहुभुजाकृती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.